जाळपोळ करणारी किंवा आंदोलन करणारी काय तुम्ही आमच्या वयाची करतात हो? आपल्याला होते का ते? मग यांना हाताशी धरून अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात. इस्लाम धर्म कभी किसी पर जुल्म करना, किसी को नुकसान पहुंचाना, तकलीफ पहुंचाना ये नहीं सिखाता. आणि माणसांना आपल्यापेक्षा गुलाम कसं ठेवता येईल, आंधळे कसं ठेवता येईल आणि त्यांच्या आंधळेपणावर आपल्या पोळ्या कशा शेकता येईल याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. पुलिस चलो आपसे आपस में नहीं बात करते, पुलिस को बता देते कि भाई इसके ऊपर उर्दू में कुछ लिखा है, इसको देख लिया जाए क्या है क्या नहीं है करके. ये अगर इसका असर कुछ गलत हो जाएगा, आपको पढ़ना नहीं आता उर्दू, जिसको पढ़ना आता उससे पढ़वा लीजिए. कुछ करना ऐसा कोई तो सामने आता व्यक्ती. नागपूरमध्ये जे काही झालं ते एक नागपूरला एक मोठा डाग लागलेला आहे. आणि न्यूजपेपर आम्ही वाचतो, असं कधीच झालं नाही नागपूरमध्ये. हम लोग यहाँ बैठ करके बात करते हैं कि कश्मीर का प्रॉब्लम सॉल्व नहीं हो रहा और पड़ोसी से 1 इंची जमीन के लिए झगड़ा करते हैं. तो हम इंसान के लिए धर्म है, धर्म के लिए इंसान नहीं, इंसान के लिए धर्म है. तो उस धर्म मानवता का विचार हम लोग समाज के अंदर में क्यों लेने जाते हैं? जब हम लोग एक साथ बैठ सकते हैं तो सब लोग एक साथ क्यों नहीं बैठ सकते? इंसान इंसानियत का नाम है और जो इंसानियत से हट जाए तो वो इंसान कैसा? व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आमच्या ॲडपोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी गौरव मानकर ॲडपोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. राजे किती आले गेले, त्यांचे कायदे नष्ट झाले, सत्तेचे दरबार उजडले, परंतु राज्य चाले संतांचे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हे आपल्याला सांगून ठेवलं आहे. हे त्यांनी का म्हटलं असेल, त्याचं महत्त्व काय असेल, हे सर्वांनी जाणणं महत्त्वाचं आहे. आज आम्ही ॲडपोस्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये खास नागपुरातून एक महत्त्वाची चर्चा घडून आणतोय आणि त्याचं गरज म्हणजे मागच्या 2-3 दिवसांपासून किंवा मागच्या काही दिवसांपासून आपल्या समाजामध्ये जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्यापासून ज्या काही हिंसा होत आहेत, याला कुठंतरी धर्माचा आधार आहे. आणि नाही म्हटलं तरी धर्माच्या माध्यमातून म्हणा किंवा या सगळ्या चुकीचा मेसेज गेल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडून येत आहेत. त्यामुळं ॲडपोस्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये आम्ही नागपुरात एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये नागपुरातील सर्व वेगवेगळ्या धर्मातील धर्मगुरूंना आम्ही एकत्र आणून एक चर्चा घडवत आहेत. सर्वसमावेशक अशी चर्चा या ठिकाणी आम्ही घडवून आणलेली आहेत. आणि नागपुरामध्ये जो काही 2-3 दिवसा अगोदर प्रकार घडला, तो का घडला, हे असे प्रकार फक्त नागपूरच नाही तर भारतामध्ये किंवा जगामध्ये असे प्रकार का घडत असतात, याविषयीची चर्चा म्हणा किंवा लोकांना आपण एक उपदेश काय देऊ शकतो, या निमित्ताने ही चर्चा आम्ही या ठिकाणी घडवून आणतो आहोत. आणि या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आज आमच्या सोबत शीख धर्माचे अभ्यासक आणि प्रतिनिधी म्हणून जगजीत सिंगजी आमच्यासोबत जोडलेले आहेत. वारकरी संप्रदायातून प्राध्यापक शांतारामजी ढोले हे कीर्तनकार आहेत, ते पण आमच्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. मुस्लिम समुदायातून मौलाना इर्शाद खान आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यानंतर बौद्ध धर्माचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे विश्वस्त भदंत नागदीपंकर महास्तवीर या ठिकाणी आमच्यासोबत आहेत, ते सुद्धा आमच्यासोबत जोडलेले आहेत. त्यानंतर रेव फादर संजय कोटसडे हे ख्रिश्चन धर्मातून आमच्यासोबत जोडले गेले आहेत. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारेचे अभ्यासक ज्ञानेश्वर दुर्गादासजी रक्षक सुद्धा आमच्यासोबत या ठिकाणी जोडले गेले आहेत. या सर्व पाहुण्यांचं मी ॲडपोस्ट मध्ये स्वागत करतो आणि त्यांच्याशी मी काही प्रश्न विचारणार आहेत. आणि ही जी सध्याची परिस्थिती सुरू आहे, त्या परिस्थितीबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या धर्मामध्ये या सगळ्या गोष्टींबाबत काय म्हटलेलं आहे, समता, धर्मनिरपेक्षता, सर्वसमावेशता ह्या सर्वच धर्मामध्ये आहेत. असं असताना धर्माच्या नावावर कुठेतरी अशा दंगे का पिटतात, हा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतो. त्यामुळे मी सर्वप्रथम या ठिकाणी प्राध्यापक शांताराम ढोले कीर्तनकार आहेत, त्यांना मी या ठिकाणी बोलतो करू इच्छितो. महाराज, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. मी पहिला प्रश्न विचारतो तुम्हाला की अनेक घटना या ठिकाणी होत आहेत, तुम्हाला सुद्धा काही घटनांची कल्पना असेलच. अशा घटना का घडतात आणि याला कुठेतरी धर्माचं गालबोट असतं का?
मुळात म्हणजे हा प्रश्न असा आहे की मानवी जी स्वार्थी प्रवृत्ती आहे, मग ते सत्तेतील असो की आध्यात्मिक क्षेत्रातील एखाद्या धार्मिक माणसाची असू शकते, ते एखाद्या धर्माचा अनुयायी जो असेल, मुख्यत्व स्वीकारत असेल, त्यालाही आपल्या अस्तित्ववादासाठी या गोष्टीचा अंगीकार करावा लागतो. आणि या सर्व गोष्टी मानवी स्वार्थी प्रवृत्तीतून निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. पण जे धर्मसंस्थापक आहे ओरिजिनल, त्यांच्या विचारामध्ये कुठेही हा भेद आपल्याला दिसत नाही, हे द्वैत आपल्याला दिसत नाही. जिथपर्यंत आपण हिंसाचार आंदोलनाचा आपण जो विचार करतो आहे, एका काळात ज्यांनी अन्याय केला असेल तो अन्याय करणारा शिल्लक नाही. ज्यांच्यावर अन्याय होतो आहे ती पिढी आज इथे उपस्थित नाही आहे. मग असं का होते? असं का होते की मानवी स्वार्थ जेव्हा जास्त बळावला जातो, त्या स्वार्थातून हे सर्व घडत आहे, या स्वार्थातून हे घडत आहे. आणि शिवाय आजचा जो तरुण युवक आहे, या तरुण युवकाला ते हाताशी धरतात. त्यामध्ये तुमचे आमचे पोरं सुद्धा असू शकते. जरी आमच्या मुलाचे आपण जनक जरी असलो तरी ते बापाचं ऐकत नाही. त्यांना कसली तरी प्रलोभनं दाखवून त्यांना या गोष्टीकरिता, हिंसेकरिता प्रवृत्त केल्या जाते. हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. आणि त्यातही महत्वाची गोष्ट अशी आहे की जे खरे विचार आहे, आज नाथषष्ठी आहे, एक थोडासा दृष्टांत आपण सांगितलं म्हणून देतो. नाथषष्ठी आहे. एकनाथांनाही त्या काळात प्रतिकूल परिस्थितीमध्ये विषमतेचा सामना करावा लागला. गोदावरीवर स्नान करत असताना एक नास्तिक अंगावर 21 वेळा थुंकला. मला श्रीमंत होते ते. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सर्वात श्रेष्ठ आणि श्रीमंत जर संत कोणते झाले असेल तर एकनाथ महाराज झाले, की ज्यांनी सामाजिक समतेकरिता हरिहर पंडित नावाचा एकुलता एक मुलगा घरातून काढून दिला. त्यावेळच्या चारही वर्णांना त्या ठिकाणी द्वादशीला भोजन एकत्र मिळत असे. काही नास्तिक लोकांनी बाप आणि मुलांमध्ये विष्टुष्ट निर्माण केलं. हरिहर पंडिताला सांगितलं एकनाथ महाराजांनी, बेटा घरातून निघून जा, तुझं ब्राह्मण तो मला नको आहे. इथे जी सर्व समावेशक जी पंगत, या रे लहानतो, या ते भलती नारी नर, न करावा विचार, आधी करून विषयी, माझं ही व्रत बंद होणार नाही, हाकलून दिला घरातून. तेव्हा हे धडे आपण यौवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी तोषविला. सामर्थ्य असून जे अन्याय करीत नाही, सहन करतात, या गोष्टीत कुठेतरी आपण आजच्या नवीन पिढीवर ही सर्व जी जाळपोळ करणारी किंवा आंदोलन करणारी, हे काय तुम्ही आमच्या वयाची करतात का? आपल्याला होते का ते? मग यांना हाताशी धरून अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होते. आणि त्यासाठी या तरुण पोरांना अन्य प्रलोभन दाखवून त्यांना अशा प्रकारे आता ते तरुण रक्त आहे. आणि यासाठी राष्ट्रसंतांचे विचार तरुणांनी ऐकले पाहिजे. अग्नी भडकला युद्धाचा आळसी होऊनी बसे, तरुण असोनी रक्त न उसळे, नवजवान तुझं मनात रक्त कुठं उसळलं पाहिजे. एखाद्या ठिकाणी एखाद्या महिलेवर अन्याय अत्याचार होतो, त्यावेळेला हा दहून जात नाही का? नाही महाराज, माझा ह्याला जोडून एक प्रश्न आहे. बोला. की तुम्ही म्हटलं की स्वार्थापायी हे सगळं होतात. मग हे स्वार्थाला बळी का पडत असेल? आपण कुठेतरी चुकतो आहात का? हो, तर ती जागृती होणं महत्वाची आहे ना. तसे विचार आज आता हे विद्यापीठात काम करतात, आम्ही सुद्धा शिक्षण क्षेत्रात काम करतो. पण अशा प्रकारचे विचार अभ्यासक्रमात दिले पाहिजे यासाठी कोणीच प्रयत्न नाही करत. समजा केलेही तरीही तो केशवसूत शिकवतो, प्रेम कविता शिकवतो. मी माझ्या बाबतीत बोलतोय, माझ्या पेशाच्या बाबतीत मला बोलायला हरकत नाही. पण जिथे समतेचा विचार आहे तिथे तो
करून घ्याल घरी किंवा नोट्स देतो. अशा प्रकारे आम्ही तरी कुठे कमी पडतो ना, नाही का? केवळ नवीन पिढीला दोष देण्यात काही अर्थ नाही, पण जुनी व्यक्ती ज्यांना एक अनुभव आहे तुमच्या आमच्या गाठीशी, हा अनुभव देण्याकरिता कुठेतरी आम्ही कमी पडतो. लोक केवळ नवीन पिढीला बरोबर. कारण सूत्र तर त्याच्या हातीच जाणार आहे ना, आज नाही उद्या. पण ती पिढी आधीच्या पिढीने आपल्या हयातीमध्ये धार्मिक विचाराने म्हणा, सामाजिक समतेच्या विचाराने म्हणा, पुरोगामी विचाराने म्हणा, ती प्रगत आपल्याला विकसित कशी करता येईल, जेणेकरून अशा प्रकारचे भयानक प्रसंग घडणार. बरोबर. मी यानंतर मौलाना इर्शाद खान यांच्याकडे येतो. तुम्हाला पण मी हाच प्रश्न विचारतो की मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा या बाबतीमध्ये काय सांगून ठेवलं आहे, जेणेकरून समाजामध्ये समता व्हावी, धर्मनिरपेक्षता यावी, सर्वसमावेशता नांदावी? देखो, इस्लाम धर्म कभी किसी पर जुल्म करना, किसी को नुकसान पहुंचाना, तकलीफ पहुंचाना ये नहीं सिखाता। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया कि तुम ज़मीन वालों पर रहम करो, अल्लाह ताला तुम पर रहम करेगा। अभी किसी को तकलीफ पहुंचाना ये इस्लाम नहीं सिखाता। इसके अलावा ये जो हुआ है अपने नागपुर में पहली बार ऐसा, ये अपनी समझ में नहीं आया कैसा हुआ। आज तक नहीं हुआ ना। हमारे यहाँ ताजाबाद शरीफ में ये बाबा ताज के दरबार में हर सब लोग एक लाइन में खड़े रहते हैं, एक लाइन में खड़े रहते हैं, एक दूसरे के धक्के खाते हैं, बाबा जान के कदम बोसी करते हैं। यानी कोई ऐसा लगता ही नहीं अपने नागपुर में ऐसा हो सकता है करके, जैसा अभी हो रहा है। बस मैं यही चाहूँगा कि आपस में मेल झोल बढ़ाते रहेंगे हम और दीवार नफरतों की गिराते रहेंगे हम सब जो बैठे हैं, हमारा मकसद बस यही है कि जो नफरतें फैली हुई है ये नफरतें खत्म होना चाहिए, यही हमारा मकसद है। बिलकुल. मी बदंत नागदीपंकरांकडे येतो. बौद्ध धर्मातून पण तुम्ही येतात आणि बौद्ध धर्माची ही म्हणजे नागपूर जे शहर आहेत, दीक्षाभूमी हा शहर आहेत. बाबासाहेबांनी या ठिकाणी दीक्षाभूमीवर दीक्षा घेतलेली आहेत आणि नागपूर शहरामध्ये हा एक विचार मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावित आहेत. अशा ठिकाणी असे काहीतरी घटना होणं आणि तुम्ही तुमच्या दृष्टीनं ह्या गोष्टीकडे कसं बघता? तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे, नाही वेळेन वेळानी समंतीनं कुदाचनं, अवेळेन च संमती एस धम्म सनातनो. खऱ्या अर्थाने सनातन धर्म तो आहे की जिथं वैरत्व, शत्रुत्व किंवा विरोधाभास, कटुता, ईर्ष्या आणि क्लेश या बाबी जिथं नाहीत, त्या बाबी जीवनामध्ये उतरवूनच माणसानी समता, ममता, मैत्री, प्रेम आणि करुणा वृद्धिंगत करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने मानवता स्थापित करण्याचा प्रयत्न होय. आणि हाच सनातन विचार, सद्धम्माचा विचार, सत्संगाचा विचार हजारो वर्षापूर्वी या देशातील, या जगातील परिवर्तनवादी मूल्यांचे प्रथम पुरस्कर्ते योद्धे तथागत बुद्ध, की ज्यांनी परंपरागत ज्या मान्यता आहेत, व्यक्तिवादी मान्यता आहेत, अनिष्ट ज्या प्रथा आहेत, असभ्य ज्या मान्यता आहेत, त्या माणसामध्ये दुरावा निर्माण करण्याच्या विकृती आहेत, त्यांच्या विरुद्ध बंड पुकारून प्रत्येक माणसाने मनाला काय वाटतं यापेक्षा बुद्धिसंगत काय आहे, विचारसंगत काय आहे आणि संस्काराभिमुख मार्गातून माणसाला एक चांगला माणूस बनताना एक चांगलं कुटुंब आदर्शमय कसं बनवता येईल. काही माणसं घडतील तर कुटुंब घडेल, कुटुंब घडेल तर समाज घडेल आणि समाज घडेल तर गावाने राष्ट्र घडेल. कुटुंब व्यवस्थेमध्ये असलेली जी विषमता आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्वभाव आहेत, वर्तन आहेत, व्यवहार आहेत, व्यसन आहेत, अनेक प्रकारच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा आहेत आणि त्यामुळे त्यामध्ये एकरूपता निर्माण न झाल्यामुळे, वातावरणाची निर्मिती कुशल मार्गाने न झाल्यामुळे अकुशलता, असंस्कारिकता आणि अवास्तविकता ही फोफावते. भय, शंका आणि गैरसमज हे माणसामध्ये कटुता वृद्धिंगत करतात आणि त्यामुळे या सर्व प्रकारच्या ज्या विषमता निर्माण होतात, या जगातील मानवतावादाच्या पुरस्कर्ता, विज्ञानवादाच्या पुरस्कर्ता किंवा विश्वबंधुत्ववादाच्या पुरस्कर्ता तथागत बुद्ध 2500 वर्ष आधी सांगून जातो की या जीवनामध्ये माणसाला नेमकं काय म्हणून जगायचं आहे, नेमकं जन्माला काय यायचं आहे. परंतु वर्तमान विषम काळामध्ये जी काही धर्मांधता बाळगली जाते किंवा माणसामध्ये द्वेष निर्माण केला जातो किंवा एक दुसऱ्याच्या तुलनेमध्ये वरचढ होण्याच्या हव्यास
किंवा मग व्यक्तिगत अस्तित्वाची लालसा ही या जीवनातील समस्यांना पुढाकाराने पुढे आणण्याचा प्रयत्न करते. सत्य न स्वीकारता असत्याचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न, असंस्कारिकतेला स्वीकारण्याचा प्रयत्न, अवास्तविकतेला स्वीकारण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्याच्या कर्तृत्वावर आपण कशी तरी आपली पोळी शेकून घेण्याचा प्रयत्न. या आपण काही करायचे नाही, परंतु दुसऱ्याला मध्यस्थी करून आपसामध्ये द्वैरत्व निर्माण करून, विरोधाभास निर्माण करून, अंतर्कलहाच्या माध्यमातून ज्या काही विषमता निर्माण केल्या जातात, ह्या विषमता कुठेतरी थांबण्याची गरज आहे. कारण की वर्तमानामध्ये अनेक समस्या, अनेक व्यथा, वेदनानी जखमा, अनेक लोकांच्या अनेक अडचणी आहेत आणि या निर्माण होण्याला कारणही माणसाचा स्वार्थ आहे, अल्लटपणा आहे, किंवा इतरांच्या तुलनेमध्ये वरचढ होण्याचा हव्यास आहे आणि त्याच्यामुळे ह्या समस्या जन्माला येतात. तेव्हा आज जे नागपुरामध्ये होते आहे, आज आमच्या नागपूरमध्ये दीक्षाभूमी तर संविधान चौक, महाबोधी महाविहार, म्हणजे जसं म्हटलं जाते की प्रत्येक धर्माच्या संप्रदायाच्या चैत्य आहेत, विहार आहेत, मंदिर आहेत, ते त्या संप्रदायाच्या कर्तृत्वान आणि श्रद्धावानी आचरणशील व्यक्तींच्या हातात असावं. कारण की अनेक ठिकाणी असं होत चाललेलं आहे की अनेक ठिकाणी व्यावसायिक लोक भांडवलदार बनून उपजीविकेचे माध्यम निर्माण करतात आणि धर्माला सुद्धा नाना प्रकारचे ठोठाण लावून किंवा तेलमीठ लावून त्याला कसं धर्मांध बनवता येईल आणि माणसांना आपल्यापेक्षा गुलाम कसं ठेवता येईल, आंधळे कसं ठेवता येईल आणि त्यांच्या आंधळेपणावर आपल्या पोळ्या कशा शेकता येईल याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. तुमचं सुद्धा या सगळ्या गोष्टीवर काय मत आहे? सर्वप्रथम मला हे सांगायचं आहे की परमेश्वराने मनुष्याला बनवलं, मानवाची निर्मिती केली. याचा अर्थ की आपण सर्व नातेवाईक आहोत, जुळलेलं आहोत एक दुसऱ्यांना पण. कारण ईश्वराने कोणत्या धर्माची स्थापना नाही केली, परंतु मनुष्याला बनवलं आणि मनुष्याने धर्म बनवलेले आहेत. राहिली गोष्ट ख्रिस्ती धर्माची शिक्षण जे आहे, प्रभू येशू ख्रिस्त त्यांनी स्पष्ट रीतीने सांगितलं आहे की जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती कर. आता सर्वात जास्त भांडणं जे आहेत शेजाऱ्यामध्येच होतात, कचऱ्यावरून, पाण्यावरून, आवाजावरून. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने हे सांगितलं की तू आपल्यावर जशी प्रीती करतोस तशी तू आपल्या शत्रूवरती पण प्रीती कर. आता त्यांचं शिक्षण इथंच थांबवलं नाही त्यांनी, एक पाऊल पुन्हा ते पुढे गेले आणि त्यांनी म्हटलं की तू आपल्या शत्रूवरती पण प्रीती कर. म्हणजे या शिक्षणाचा सार हा आहे की आपण आपसामध्ये भांडणं करू नये, एक दुसऱ्यावरती आपण प्रीती करावी. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की परमेश्वर देव जो आहे तो प्रीती आहे आणि त्या प्रीतीमुळं भांडणं जे आहेत त्याला एक लगाम नक्कीच मिळेल. आणि प्रीतीचं शिक्षण प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं. आता जर आम्ही आपसामध्येच भांडण तंटे करू, कोणाचं ऐकून कोणी भडकवलं म्हणून, याच्यामध्ये नुकसान आमच्या स्वतःचं आहे, आमच्या लेकरांचं आहे, आमच्या राज्याचं आहे, आमच्या सरकारचं आहे, आमच्या देशाचा आहे. फायदा याच्यामध्ये कोणाचाच नाही. आणि जसं महाराजांनी सांगितलं की तरुण रक्त राहते आणि त्या रक्तामुळं चिथवून देतात, भांडणं करतात, परंतु नुकसान आपल्या स्वतःचं होते. आणि जे सांगितलं मी, शेजाऱ्यांचं होते, नातेवाईकांचं होते, आई वडिलांचं नुकसान होते. तरुण लेकरं जेव्हा अशा समस्यामध्ये जेव्हा ते सापडतात. मला आठवते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, प्रेमाविषयी आहे, खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. जर प्रेम आमच्या सर्व धर्मांच्या लोकांमध्ये जर असेल, जसं मौलाना साहेबांनी पण सांगितलं कि नफरत की दीवार को हटाना है और केवल मोहब्बत से ये हो सकता है, केवळ प्रीतीमुळे हे होऊ शकते. आणि प्रीतीचं शिक्षण ख्रिस्ती धर्माचे जे परमेश्वर आम्ही ज्यांना म्हणतो येशू ख्रिस्त यांनी दिलेलं आहे. जर प्रीतीचं प्रमाण जर वाढलं आपल्या शेजाऱ्यापासून आपल्या शत्रूपर्यंत,
दूरपर्यंत जर हे पोहोचेल तर अशा प्रकारचे भांडण तट्टे आणि अशा प्रकारचे राईट्स होणार नाहीत. नागपूरमध्ये बिलकुल. जे काही झालं ते एक नागपूरला एक मोठा डाग लागलेला आहे मोठा. आणि न्यूजपेपर आम्ही वाचतो, असं कधीच झालं नाही नागपूरमध्ये, है ना. आता शेजारीच पाहतो आपण तिकडे जे झालेलं आहे. शेजारीच रोज भेटणारे, रोज दुकानामध्ये जाणारे, आपसामध्येच द्वेष निर्माण झाला, जाळपोळ झाली. नाव कोणाचं बदनाम झालं? आमच्या नागपूर शहराचं नाव बदनाम झालं. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आमच्या देशाचं नाव बदनाम झालं. केवळ प्रीतीने आम्ही जिंकू शकतो. बरोबर. ज्ञानेश्वर रक्षकार सरांकडे पण मी जाणार आहेत. हा, सरांकडे मी जगदीश सिंग यांच्याकडे पण जातो आहेत की ते पण शीख धर्माचे सुद्धा एक अभ्यासक आहेत. त्यांना सुद्धा मी काही प्रश्न या ठिकाणी विचारणार आहेत. शीख धर्मामध्ये सुद्धा समतेबाबत अतिशय कठोरपणे सांगितलेलं आहे. धर्मनिरपेक्षता, सर्वसमावेशकता आणि आता जे प्रचलित वातावरण आहे, जे काही समाजामध्ये ज्या काही घटना घडत आहेत, याविषयीचं तुमचं काय मत आहे आणि शीख धर्माने या विषयीसाठीचं काय असं सडतोड उत्तर दिलेलं आहे? धन्यवाद. सभी को नमस्कार. देखिए, जो कुछ नागपुर में पिछले 2-3 दिनों में घटनाक्रम घटी है, इसके अंदर में जो नागपुर शहर के अंदर में जो हम आपस में जितने भी लोग साथ में रहते हैं, इसका एक ताना बाना है, इसका एक भाईचारा है. कभी भी ऐसी घटना के कारण जाति वाला तनाव नागपुर में नहीं हुआ. ये अभी जो 2-3 दिन में घटनाक्रम घटी है, हाँ, इसका दुख है, इसका खेद है और ये ऐसा नहीं होना चाहिए. ये आपका जो चैनल का प्रयास है, मैं इसके लिए आपको धन्यवाद देता हूँ. धन्यवाद. और हम सभी लोग इसलिए यहाँ पर, सभी धर्मों के लोग यहाँ पर इसलिए बैठे हुए हैं कि हमको ये मैसेज देना है कि चाहे कुछ भी हो जाए, हम ये एकता को खराब नहीं होने देंगे. बराबर. गुरु नानक जी ने बहुत क्लियर कट कहा है, ना कोई हिंदू ना कोई मुसलमान, सब कुदरत के बंदे. हम सब कुदरत के बंदे हैं, हम सब कुदरत से आए हुए लोग हैं, हम सब एक दूसरे के समान इंसान है और इंसानियत ही सबसे बड़ा धर्म. मैं थोड़ा सामाजिक लेवल के ऊपर में भी बात करूंगा इस पर. जब ये घटनाक्रम घटती है, जहां पर भी ये ऐसी कटुता की घटना सामने आती है, दोनों पक्ष के लोग जब सामने होते हैं, तो महाराज जी ने भी कहा, सभी ने कहा, यूथ जनरेशन अपने तनाव में होती है, सब होता है और उसके अंदर में वो अपने आप को उसमें एक्सप्रेस करते हैं और वहां से वो बवाल मच जाता है. मुझे लगता है समाज के अंदर में आज सबसे ज्यादा जरूरत है तो एक समझदार व्यक्ति की जरूरत है. वहां पर दोनों हिस्से में, एक उधर के हिस्से में भी और एक इधर के हिस्से में भी, कोई ना कोई तो समझदार होगा ना, जो सामने आके ये तो बोल सकता था कि ये इस पे आयत लिखी हुई है चादर के ऊपर में, ये आपको पढ़नी नहीं आती, आप पढ़ लीजिए इस पे क्या लिखा है, मत करिए सब चीज करके, तो शायद ये घटनाक्रम वहां से रुक जाती है. सही बात. लेकिन ये समझदारी दिखाई नहीं है. ये समझदारी की कमी हो गई है, विचार का कमी हो गया है, ऐसे व्यक्तित्व का कमी हो गया है, ऐसी सोच विचार का कम हो गया है. और शायद जो ऐसा सोचता भी होगा वो डरता होगा सामने जाकर के कुछ करने के लिए. तो हमें निर्भय बनना जरूरी है, क्योंकि हम नीति को समझना चाहिए. इंसानियत तार नहीं होनी चाहिए किसी भी वजह से. उसमें जाकर के सामने खड़े रह के बोलना पड़े ना कि ये बात गलत है, तो हमने वैसा स्टैंड लेना चाहिए और सामने जाकर के बात रखनी चाहिए. तभी ये भाईचारा, तभी हम लोगों के बीच की कटुता, तभी हम लोगों के बीच के अंदर का प्रेम सौहार्द का वातावरण जिंदा रह पाएगा. वरना अगर अच्छे लोग चुप रह गए ना, तो समाज के अंदर में तो हर क्षण जिन लोगों का भी एजेंडा ऐसा है जो समाज के अंदर द्वेष फैलाना चाहते हैं, वो सक्सेसफुल होंगे. उनको सक्सेस नहीं होने देना है. इसलिए हम सब लोग जो भाईचारे में बिलीव करते हैं, जो सब चीजों में बिलीव करते हैं, उन्होंने सामने आकर के अपने आप को एक्सप्रेस भी करना है और ऐसा नहीं होने देना है. ये रोल, ये भूमिका हमें सबको निभानी पड़ेल. लोक भीत आहेत असं तुमचं म्हणणं आहे? म्हणजे काही लोकांनी पुढे यायला पाहिजे परंतु ते घाबरतात किंवा काय कारण असेल त्यांच्या मग, काय त्यांच्यावर दबाव असतो? हाँ, मुझे साफ नजर आता है कि सामाजिक लेवल के ऊपर में की स्थिति वहां
मैं 100% कहता हूँ, वहां 4 लोग तो ऐसे होंगे दोनों पक्ष में जो समझदार होंगे। ये नहीं होना चाहिए यार, ये गलत हो रहा है। पुलिस, चलो आपसे आपस में नहीं बात करते, पुलिस को बता देते कि भाई इसके ऊपर उर्दू में कुछ लिखा है, इसको देख लिया जाए क्या है क्या नहीं है करके। ये अगर इसका असर कुछ गलत हो जाएगा, आपको पढ़ना नहीं आता उर्दू, जिसको पढ़ना आता उससे पढ़वा लीजिए, कुछ करना। ऐसा कोई तो सामने आता व्यक्ति, कोई तो सामने आके बोलता कि ये ऐसा मत करिए, लेकिन ऐसा किसी ने किया नहीं। और क्यों? क्योंकि वो बोलता है कि भाई मैं इसमें इन्वॉल्व हूंगा, मेरी जान के ऊपर खतरा। आजकल तो ऐसा हो गया है कि किसी का झगड़ा निपटाने कोई गया तो उसी का मर्डर हो जाता है। आदमी डर गया है, उसी के साथ में हादसा हो जाता है, उसी के साथ हिंसा हो जाती है। लेकिन हमको इतना नहीं डरना पड़ेगा कि आज नागपुर का पूरा वातावरण खराब हो गया। आज हम 4-5 दिन से हम अस्वस्थ हैं, तकलीफ है हमारे अंदर में। आज दुकानें बंद है, वो एरियाज बंद है, आज किराने की दुकान बंद है, वहां पे लेबर जो रोज की काम करती थी उनकी रोजी रोटी बंद है। आज वहां पर कोई घर से बाहर नहीं निकल पा रहा, दुकानें जबरदस्ती बंद करवाई जा रही है। कईयों के जरूरी काम होंगे, कईयों के कुछ काम होंगे, कई अनाज वहां से जाता है, अनाज मार्केट पूरा बंद पड़ा हुआ है। क्या करेंगे ये ऐसी स्थिति के अंदर में? कैसा देश तरक्की करेगा, कैसा नागपुर तरक्की करेगा, कैसा हमारा भारत देश के अंदर में सामाजिक व्यवस्था बराबर बनी रहेगी? ये हम सबकी जवाबदारी है। और जो सभी धर्मों के गुरुओं ने, सभी धर्मों के अच्छी बातों ने ये सामने रखा है कि किसी के साथ में भी द्वेष नहीं रखना, सबके साथ में प्यार रखना। फादर साहब ने भी कहा है प्रीति बहुत जरूरी है, बहुत जरूरी है। हम लोग यहां बैठ करके बात करते हैं कि कश्मीर का प्रॉब्लम सॉल्व होने को होना, सॉल्व नहीं हो रहा, और पड़ोसी से 1 इंची जमीन के लिए झगड़ा करते हैं, कंपाउंड वॉल नहीं बना रहे करके झगड़ा करते हैं। पहले अपना तो पड़ोसी के साथ में बराबर कोई फर्क नहीं पड़ता ना 1 इंची से। ये तो प्रॉब्लम सॉल्व कर लो तो वो अपने आप सॉल्व हो जाएगा। हमारी भूमिका ऐसी। यस बिलकुल। खूप सुंदर तुम्ही भूमिका तुमची मांडलेली आहे या ठिकाणी। मी रक्षक सरांकडे सुद्धा येतो, त्यांची सुद्धा आम्ही एक प्रदीर्घ मुलाखत केलेली आहे, त्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत। तरी सुद्धा मी त्यांना एक प्रश्न विचारतो की ही सगळी जी घटना घडतायत आणि आपण आज या ठिकाणी सर्व लोकांना एकत्र आणलेलं आहे, तुकडोजी महाराजांचा सुद्धा हाच विचार होता। तुकडोजी महाराजांनी सुद्धा यापूर्वी नागपूरमध्ये येऊन अशा प्रकारचे कामं थांबवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले होते। ते काय प्रयत्न होते, त्यांची काय भूमिका होती, आणि ते जर का आता राहिले असते तर त्यांनी काय म्हटलं असतं? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा या नागपूर शहराशी एक जिव्हाळ्याचं नातं होतं, आपुलकीचं नातं होतं। ते जेव्हा त्यांना कोणी विचारायचे आप कहाँ के रहने वाले हो, तर ते म्हणायचे मी नागपूर शहर का रहने वाला हूँ। इतकं नागपूरवर त्यांचं प्रेम होतं। पण नागपुरामध्ये याच्या आधी एकदा 1968च्या दरम्यान एक दंगल होण्याचा प्रयत्न झाला होता। त्यावेळेस तुकडोजी महाराज रुग्णशय्येवर होते आणि रुग्णशय्येवर असताना सुद्धा त्यांनी आपसामध्ये म्हणजे सगळ्या धर्मगुरूंना गुरुकुंज आश्रम मोजरी येथे बोलावलं आणि सगळ्यांना सांगितलं कि शेर और बकरी आपस में प्यार पैदा करने के बाद में अगर उनमें प्रेम पैदा होता है, प्यार पैदा होता है, वो एक जगह बैठ के पानी पी सकते हैं, तो हम इंसान के लिए धर्म है, धर्म के लिए इंसान नहीं है, इंसान के लिए धर्म है। तो उस धर्म मानवता का विचार हम लोग समाज के अंदर में क्यों लेने जाते? क्या पंडितों ने सिर्फ मंदिरों में बैठना चाहिए, मौलाना ने मस्जिदों में ही बैठना चाहिए, और हमारे भिक्षुक ये जो हमारे बनते हैं उन्होंने क्या विहारों में ही बैठना चाहिए? इन सब लोगों ने रास्ते पे आके लोगों के बीच में जाके ये भाईचारा का विचार देना चाहिए, अशा प्रकारचे त्यांनी विचार मांडले होते। आणि तुकडोजी महाराज म्हणतात धर्म माणुसकीशी म्हणते, माणुसकी न्यायावर शोधती, न्याय सर्वांच्या प्रती एकच असतो सर्वदा। गुरु नानक देवच्या अमृतसरच्या स्वर्ण मंदिराचं पायाभरणी एका मुस्लिम संतांनी केली आहे। मियां मीर म्हणजे एका सुफी संतांनी केलेली आहे। आणि तुकाराम महाराज म्हणतात की देवळीचा देव मेला अंतरीचा जागवारे, आणि तो एक वारकरी संप्रदायाचा वसा महाराष्ट्रामध्ये आहे। आणि आमचे मुस्लिम मोहम्मद पैगंबरांनी जी प्रार्थना केली, तुकडोजी महाराज म्हणतात की त्यांची प्रार्थना काही एका समुदायासाठी नव्हती। येशू ख्रिस्ताबद्दल तर तुकडोजी महाराज म्हणतात की येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली, सर्वांसाठी शांती मागितली, सहनशीलतेची देवता पावली तया लागी। भगवान बुद्धाबद्दल म्हणतात महाराज की हातीने घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, यासी कारण एकच प्रचार प्रभावशाली।
आज ही सगळी मंडळी या भारतभूमीचा वसा आहे आणि नागपूर शहर या सगळ्या विचाराचं एक मोठं केंद्र आहे. एक शांतीचा विचार या शहरामधून जातोय आणि म्हणून कारण प्रार्थना महाराज म्हणतात, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों का मंदिर ये हमारा. भारत हे असं मंदिर आहे की सगळ्यांच्या विचाराला एकत्र जगणारं मंदिर आहे माणुसकीसाठी. बिलकुल. मानव का धर्म क्या है, मिलती है राह जिसमें, चाहता भला सभी का, मंदिर ये हमारा. जे काही घडलं, जे काही घडवल्या गेलं, आमच्या तरुण मनाला फक्त याच म्हणजे आज जे काही नागपूर शहरात दिसतं एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये. मोबाईलच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओज त्यांच्यापर्यंत पोहोचतात. आपण म्हणतो की बुवा इथला तरुण बलात्कार करतो किंवा इथला अश्लीलता वाढत चालली. कोणी वाढवली, कोणी आणली ती? म्हणजे आमच्या मोबाईलवर किंवा आमच्या टीव्ही चॅनलवरच्या येणाऱ्या जे काही नाट्यकरण आहे, जे काही हे आहेत आपण दूरदर्शन मालिका, का नाही थांबवू शकत आम्ही? का नाही त्याच्याबद्दल्या अश्लीलतेला आम्ही थांबवू शकत? तर या सगळ्या गोष्टीला इथल्या संत परंपरेने थांबवलेलं आहे. आणि म्हणून असं वाटतं की तुकडोजी महाराज म्हणतात, हाय प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो, ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशीष दे, जो सोचने का फर्ज है. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हा सर्व विचार त्या तरुण मनापर्यंत पोहोचला पाहिजे, त्या युवकांपर्यंत पोहोचला पाहिजे जो भटकलेला आहे, जो मार्ग भटकलेला आहे. आणि आम्ही सगळे ते प्रयत्न निश्चित करू की हा भटकलेला युवक हा, कारण त्याच्यामध्ये आमची मुलं राहणार आहे, आमची नातू राहणार आहे. आणि या ठिकाणी प्राध्यापक ढोले सरांनी चांगलं सांगितलं की त्याच्यात कदाचित आपल्या पोरांचंही हे राहील. बरोबर. आणि मग उद्या तुमचं कुटुंब सुखी आनंदी कसं राहू शकतं. मी फार चांगलं पुढे आणखी तुला काय. हो, खूप सुंदर माहिती दिली तुम्ही या ठिकाणी. मी मौलाना इर्शाद खान यांच्याकडे येतो. मी यासाठी येतो की नागपूरमध्ये बाबा ताजुद्दीन बाबांचा दर्गा आहे आणि बाबा ताजुद्दीन हे नागपुरातील म्हणा किंवा समस्त अनुयायांमधील एक हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून मानलं जाते. या ठिकाणी दोन्ही धर्मातील लोक आणि सर्वधर्मीय लोक सुद्धा त्यांच्या दरबारामध्ये एका आस्थेने येतात आणि एकजुटीने राहतात. नेमकं ताजुद्दीन बाबाचं काय कार्य आहेत आणि नागपूरला एकसंध ठेवण्यासाठीची त्यांची काय भूमिका राहिली आहे? सरकार ताजुल औलिया ने हमेशा बीमारों से, गरीबों से, दुख दर्द के मारों से बिल्कुल आमने सामने प्यार किया है. मैं आपको एक वाक़या बताता हूँ. वाकई है ना, वाकई बाबा हुजूर वाकई है, शकरदरे का वाक़या है. उस टाइम छूत छात बहुत ज़्यादा था, यानी अस्पृश्यता बहुत ज़्यादा था. और वो जो क्या होते झाड़ने वाले रहते हैं मेहतर भंगी. हाँ, भंगी. हाँ. तो उनको अपने गिलास से कोई पानी नहीं पिलाता था, उनके गिलास से कोई पानी नहीं पीता था. अगर उनको पानी भी देना है तो ऊपर से पानी ऐसे डालता था. बाबा हुजूर बहुत ज्यादा इनके चाहने वाले थे. और बड़े बड़े लोग, बड़ी बड़ी ऊंची जाति के लोग, सब लोग बाबा हुजूर में अपने अपने टिफिन खाने का डब्बा लेकर आए थे और इंतजार कर रहे थे कि हर कोई चाह रहा था कि बाबा ताजुद्दीन मेरा टिफिन खाए, मेरा खाना खाए, मेरा खाना है. सरकार बैठे हुए, एक जो क्या भंगी, लेडीज नहीं भंगी, उन्होंने अपनी रोटी एक कपड़े में पोटली में बांधकर, एक उसको तो मालूम था ये मुसलमान है, मेरा हाथ भी नहीं लगाएंगे, उसने एक झाड़ में लटका दी थी और वो बैठ के दी थी, बाबा बस देख लो मेरी रोटी को तो मैं खुश हो जाऊंगी. अब ये खाने का जब समय हुआ तो बाबा जान ने फरमाया, हो जी बाबू हटो, हमारा खाना वो टंगा हुआ है. फिर लोगों ने जब उनकी तरफ देखा, इशारा किया सरकार ने, तो फिर लोगों ने देखा तो एक पोटली कपड़े की टंगी हुई थी, उसके अंदर रोटी थी और वो रोटी उस लेडीज जो थी भंगी, उन्होंने वहां पर रखा हुआ था और बाबा जान ने वो खाना खाया, वो रोटी खाई. ये इंसानियत का मैसेज सरकार ताजुल औलिया ने दिया है, नागपुर से दिया है. जी बिल्कुल.
बरोबर. मी जगदीश सिंग यांच्याकडे परत जातो आणि मी आता आपल्या सर्वांनी आपापले मतं या ठिकाणी मांडलेले आहेत, परंतु तुम्ही काय आवाहन कराल या परिस्थितीमध्ये एक शीख समुदायाकडून म्हणा किंवा एक मानवतेच्या उद्देशातून म्हणा? मैं तमाम नागपुर वासियों से और तमाम लोगों से, जो खास करके इतवारी महल, मोमिनपुरा, हंसापुरी, जहाँ पे बहुत ज़्यादा तनाव है, जहाँ पर 4-5 दिन से मुश्किल में जीवन है सब लोगों का, महल में भी, उन सब से मैं अपील करूँगा कि आप शांति बनाए रखें और एक ऐसे मुद्दे के लिए आपस में लड़ें जो मुद्दे के अंदर में कोई बात ही नहीं है, जिसके अंदर की कोई बात ही नहीं है। किसी के भी धर्म को कोई ठेस नहीं पहुंचनी चाहिए। जो कुछ हुआ वो बहुत दर्दनाक हुआ, दुखी हुआ। वहां कहीं से भी ऐसा घटनाक्रम ना करें कि किसी के धर्म के अंदर की किसी की अपनी आंतरिक भावनाओं को फर्क पड़े और उसके अंदर में ये बवाल खड़ा हो। मैं सबसे अपील करता हूं कि कभी ऐसा नागपुर में हो गया ना, तो मेरी सब युवकों से, आपके चैनल के माध्यम से, जितने भी हमारे कोई चैनल में देख रहे हैं, हम एक नागपुर की प्रथा शुरू करें। हम सब अपने घरों पर व्हाइट वाले झंडे लगाएं, सफेद झंडे लगाएं, जो पीस के लिए माना जाता है, जो शांति के लिए माना जाता है। हम अपनी गाड़ियों पे लगाएं, ऑटो वाले अपनी स्कर के ऊपर में लगाएं कि ये नागपुर का ताना बाना हम बिगड़ने नहीं देंगे। यहाँ शांति बनाए रखे, भाईचारा बनाए रखे। गुरु नानक जी ने 500 साल पहले लंगर शुरू किया था। बहुत ऊंच नीच थी, अभी मौलाना जी ने कहा बहुत ऊंच नीच थी, छुआछूत था, गरीबी और अमीरी का बीच का डिस्टेंस था। उन्होंने लंगर शुरू किया। लंगर क्यों शुरू किया गया? एक तो भूखे इंसान को खाना मिले, और दूसरा जमीन पे बैठ के सब एक साथ बैठ करके खाना खाए, और वो भी सेवा से खाना बनता है। वो कोई कॉन्ट्रैक्टर या कोई केटरिंग वाला नहीं बनाता है, वो सब लोग मिल के बनाते हैं और वही खाना सब लोग मिल करके खाते हैं। उसे लंगर की सेवा कहते हैं। तो उनका भी अल्टीमेट मैसेज यही है कि हम सब ने एक रहना चाहिए। ये देश में बहुत सारी जातियां हैं, बहुत सारे विचार हैं, लेकिन हम सब लोगों ने एक साथ बैठकर खाना खाना चाहिए, भाईचारा रखना चाहिए, और इससे बड़ा, इंसानियत से बड़ा कोई भी धर्म नहीं। बिल्कुल. धन्यवाद. मी प्राध्यापक शांताराम महाराज ढोलेंकडे सुद्धा येतो की तुमचं काय म्हणणं आहे आणि काय तुम्ही आवाहन कराल? या 21व्या शतकामध्ये बाकी कोणतेही उपचार जरी केले तरी तारुण्य येतील असं मला वाटत नाही. संत विचाराशिवाय देशालाच नव्हे तर या जगाला पर्याय नाही. आपण गोड सांगितलं या ठिकाणी. लंगर वारकरी संप्रदायामध्ये हजारो वर्षापासून यांना माहित आहे गोपालकाला आहे, आणि गोपालकाल्यानंतर महाप्रसाद होतो. तू कोणत्याही अतीचा आहे, येथे कुळधर्म याची अवघेची अकारण गा. आणि भगवान येशू ख्रिस्ताचं आपण उदाहरण दिलं की अंदर में प्रेम निपजना चाहिए, मित्रों के लिए नहीं. म्हणजे मित्रांसाठीच आपण प्रेम त्याला देऊ शकू, पण शत्रूला सुद्धा प्रीती आपण प्रेम देऊ शकलो पाहिजे. ते प्रेमाची आदान प्रदान कर. आणि याचे स्थळ भगवान येशूच्या विचाराशी तुकाराम महाराज कशी चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रण खाती सर्पतया. इथे प्रश्न आहे, आपलं मनच चांगलं नाही. आणि या आंदोलनाच्या बाबतीत किंवा या दंगलीच्या बाबतीत जर बोलायचं झालं, ते दगड कुठून आले असतील? ते आपोआप वरून तर नसल आले, नाही का? ते पेट्रोल बॉम्ब कुठून आले असतील? याचाच अर्थ सरांनी म्हटलेलं आहे का बुवा एखादं 4 शहाणे माणसं तिथे गेले तर ते आटोक्यात आणू शकले असते, अजिबात आटोक्यात आणू शकले नसते. याचं कारण असं आहे, तो पूर्वनियोजित प्लॅन होता, तो कट होता. त्यातून निर्माण झालेली ही दंगल, त्यातून घडलेली हिंसा, त्याचे झालेले परिणाम आम्हाला व्यक्तिगत, सामूहिक, राष्ट्रीय स्वरूपात ते भोगावेच लागणार आहे. कारण घटना होऊन जाते. शिवाय संत वाङ्मयाचं एक स्थळ आपण पाहत नाही, संत विचाराचं, धर्मप्रसारकाचं एक स्थळ पाहत नाही. आपल्या मनात एक आहे का एखाद्या माणसाने गुन्हा केला,
करूनही त्याच्याने अपराध घडला, तो कायमचा पतीत झाला को. म्हणजे आपली व्यक्तिगत अशी समजूत आहे की जो दारू पितो ना, जो व्यसनाधीन एका प्याल्यावर गेलेला आहे, त्याला 2 प्याल्यावर कसं जाण्यास भाग पडू आणि त्याला समाजापासून कसा बहिष्कृत करता येईल याचा प्रयत्न सर्वच आपण करत असतो. यासाठी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये गोड होईल, या लागी दुष्कृती जरी झाला अनुताप तीर्थी नाहाला, नाहुनी मजा आतुवाला सर्व भावी. माणूस म्हटलं की त्याच्या ठिकाणी त्याची प्रकृती सत्व रजतम 1 विरुद्ध 2 आहे ना. आपल्या तुमच्या आमच्या बॉडीमध्ये जे 3 गुण आहे, त्रिगुण आहे, सत्व रजतम. सात्विक गुण सामाजिकतेला, समतेला, धार्मिकतेला पोषक आहे, पण त्याच्या विरुद्ध 2 आहे ना. त्याच्या विरुद्ध 2 आहे. बिलकुल. आणि त्यामुळे ज्या वेळेला रजोगुण आणि तमोगुण वाढीला लागतो त्यावेळेला असे प्रकार घडतात ना. सुरुवातीलाच मी सांगितलं. तर यासाठी दुसरा पर्यायच नाही. मग ज्ञानेश्वराचं पसायदान घ्या, भूता परस्परी जडो मैत्री जीवांचे, किंवा या भारतात जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार मी तर लिहिलंय आहे का, त्या आपण हे केलं असेल तर, की हे राष्ट्रसंतांचा आणि ज्ञानदेवांचा कालखंड जरी भिन्न असला तरी ज्ञानदेवांच्या तोडीचं पसायदान आधुनिक काळात जर कोणतं असेल तर हा जाती भाव विसरून या एक हो. विषमता ज्याला म्हणतो ना, हे भावाचक नाम आहे. मता जर काढलं तर विषच राहते ना. मग विष दररोज आम्ही विषच पितो, प्रश्न करतोय वेगवेगळ्या रूपात म्हणा, नाही का. मग विष जाणून घ्या की नेणून घ्या, ते तुमचा प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि समता समशब्द आहे, समता समशब्द आहे, हे अमृत आहे, ते आपण जाणून न्या की नेणून घ्या. अमर केल्याशिवाय राहणार नाही, एकता घडविल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा राष्ट्रसंतांची एकच प्रार्थना, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे जे वरची असावे. घटनेमध्ये जी तत्वत्रयी सांगितलेली आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, चतुसूत्री सांगितलेली आहे, न्याय वगैरे, पण त्या ठिकाणी बाबासाहेबांनी जो पुरस्कार केला स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा, आणि समता मधात टाकलेली आहे त्यांनी. स्वातंत्र्य, समता गेली तर स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही, समता जर गेली तर बंधुत्व कुठं शिल्लक राहील. आणि संत विचाराशिवाय पर्याय नाही. मग प्रश्न राहिला तुमच्या गिरजाघराचा, आमच्या मंदिराचा, नाही का. हा प्रश्न काय आहे? हा चित्तशुद्धी करता आहे, हा चित्तशुद्धी करता आहे. म्हणून मग त्या चित्तशुद्धीच आपल्याला, म्हणून मातीचा देव त्याला पाण्याचं भेव, आपण समजूनच नाही घेत ना. मंदिरी जाऊन नाक दाबावे त्यापेक्षा मार्गीच्या, मंदिरात जाऊ नये असं नाही म्हटलं राष्ट्रसंतांनी, मंदिरात जा, पण मंदिराची शिकवण समाजात काही प्रस्तुतीकरण करशील की नाही. आणि त्याप्रमाणे प्रश्न कसा आहे, सांगणारे भरपूर आहे पण वागणारे नाही, त्याचा प्रभाव नाही पडत. येशू भगवंताने सांगितलं प्रभाव पडतो, राष्ट्रसंतांनी, आता राष्ट्रसंत आहे का इथे, पण त्यांच्या विचाराचा प्रभाव काय, बोले तैसा चाले, त्याची इथे अडचण आहे आपली. बिलकुल. आपलाही प्रभाव का नाही पडत धर्मसंस्थापकाचा, आपलाही कुठेतरी स्वार्थ आहे. आणि त्या स्वार्थापोटी तुकाराम महाराज सांगतात त्यांचा प्रभाव पडतो, राष्ट्रसंतांचा प्रभाव पडतो, ज्ञानदेवांचा अजूनही प्रभाव आहे, नामदेवांचा अजूनही प्रभाव आहे. आम्ही अनुयायी असून आमच्या शेजारचे आमच्याला ऐकत नाही, कारण कंपाऊंड वॉल बांधताना आम्ही तसंच केलेलं आहे. कुठेतरी अंतर्मुख होण्याची आपल्याला गरज आहे, किंवा संत विचाराशिवाय आजच्या तरुणांना पर्याय नाही. आजच्या कोणत्याही स्तरातील कोणत्याही लेव्हलला आणि राजसत्तेमध्ये सुद्धा असं परिवर्तन नाही होत, असं परिवर्तन नाही. अध्यात्मशास्त्राचा त्याला जोड असल्याशिवाय अंतर्मुख होण्याशिवाय पर्याय नाही. आणि संत साहित्याचा सुद्धा अभ्यास झाला पाहिजे, तो विचार रुजले पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. मी परत मौलाना इरशाद खानकडे येतो की तुम्ही काय आवाहन कराल यानिमित्त. मैं पूरे नागपुर वासियों से और पूरे भारत वासियों से ये आह्वान करता हूँ कि प्यार मोहब्बत का माहौल बनाए. सबका काम सबका कारोबार एक दूसरे से जुड़ा हुआ है, सब लोग एक दूसरे से जुड़े हुए हैं. और जब हम लोग एक साथ बैठ सकते हैं तो सब लोग एक साथ क्यों नहीं बैठ सकते. इंसान इंसानियत का नाम है, और जो इंसानियत से हट जाए तो वो इंसान कैसा. ये हम लोग सब 5 लोग हर धर्म के लोग एक साथ रहेंगे ना तो हमारा देश ऐसा रहेगा. अगर हमने अपने आप को अलग अलग बांट दिया तो हम इस तरह हो जाएंगे, और कोई भी शत्रु कोई भी दुश्मन आके हमको तोड़ देंगे. अगर चाहते हैं हम
देश का विकास, हम चाहते हैं देश की उन्नति, तो हम सबको एक होना पड़ेगा, एक ताकत बनना पड़ेगा, एजुकेशन पे मेहनत करना पड़ेगा और यानी बेरोजगारी पर मेहनत करना पड़ेगा। इस तरह जब इस विषय पर हम मेहनतें करेंगे, कोशिशें करेंगे, तो इंशाल्लाह बहुत बड़ा हम ताकत बनकर उभरेंगे। बिलकुल. मी भदंत नागदीपंकर महास्तवीर यांच्याकडे सुद्धा येतो. तुम्ही काय आवाहन कराल या निमित्तानं? मनोपंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मन साचे पदुठ्ठेन भासतीवा कळतीवा ततोनं दुःख मनवेती छाया स्वनपायिनी. मन प्रमुख आहे, प्रधान आहे, कळत कळवित आहे, स्वामी आहे. जेव्हा माणूस अज्ञ मनाने, अडाणी मनाने, स्वार्थंद मनाने, विचलित व्याकुळ आणि ईर्ष्यायुक्त भावनेने जेव्हा कोणतेही कर्म करतो, मग दान कर्म असो की श्रद्धा म्हणून तो भक्ती आणि आराधना किंवा जय जयकार करत असला, चुकीच्या मार्गाने, वाम मार्गाने कमावलेल्या संपत्तीला पारदर्शक बनवण्याच्या हेतूने कितीही धर्मांमध्ये दान धर्म करत असला, पण स्वार्थ अस्तित्वाने इतरांच्या तुलनेत वरचढ होण्याच्या भावार्थ जर त्या मनात असला, तर ते शेवटी ज्याप्रमाणे बैलगाडी चाक बैलांच्या पायाच्या मागे मागे चालतात, त्याप्रमाणे अशा अज्ञ, अडाणी आणि मलिन मनाच्या माणसाच्या जीवनात दुःख आणि वेदना चालून येतात. पण बुद्ध असेही म्हणतात, मनोपवंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मन साचे प्रसन्नेन भासतीवा कळतीवा ततोनं सुख मनवेती छाया सोअनपायिनी. मन प्रमुख, प्रधान आणि कळत कळवित असलं, पण मनाने काय स्वीकारणं, काय स्वीकारू नये, काय चांगलं आणि काय वाईट, काय योग्य आणि काय अयोग्य, काय पाप आणि काय पुण्य, काय असत्य आणि काय सत्य, हे जर स्वीकारत असताना जर मनाकडून घडणारे जे काही अकुशल आहे, निंदनीय आहे, अपमानास्पद आहे, लांछनास्पद आहे, ज्याच्यामुळे माणुसकीची हानी होते, व्यवहारिकतेची हानी होते आणि मानवी समाज व्यवस्था विस्कळीत होते, त्या विस्कळीत करणाऱ्या विकृतीचा बिमोड करण्यासाठी जर काही प्रयत्न करता आला, तर खऱ्या अर्थाने कुशल कर्म करून, त्याग कर्म करून, संयम, सदाचार, स्वाभिमानाचे अवलंबन करून प्रत्येक माणूस हा जीवनामध्ये एक नव बदल घडवून आणू शकतो. बुद्ध म्हणतात की दुःख आहे, पण दुःखाच्या उत्पत्तीला माणूस हा जबाबदार आहे. दुःख वाढण्याला माणसाचा स्वार्थ, अस्तित्व आणि अहंकार जबाबदार आहे, अधिकची आसक्ती जबाबदार आहे, अधिकचा स्वार्थ जबाबदार आहे. पण दुःख नाहीसं करण्याला, समस्या नाहीसा करण्याला, व्यथा वेदना आणि जखमांना अंत करण्याला माणसाने जर विचार केला, तर परिवर्तन घडवून आणता येऊ शकतं. आणि ते बदलण्यासाठी टोकाची आणि दुबळेपणाची भूमिका नाकारून, मध्यम मार्गाचा स्वीकार करून, सम्यक मार्गाचा अंगीकार करून, समतोल मार्गाने विचरण करून एक आदर्श कुटुंब व्यवस्था, एक आदर्श समाज व्यवस्था, एक आदर्श राष्ट्रप्रेम आणि एक आदर्श विश्वबंधुत्वाच्या पुरस्कर्ता, मानवताभिमुख मूल्यांच्या उत्तराधिकारी बनण्याचा एक ध्यास हा मानवी समाज व्यवस्थेमध्ये समता, ममता, मैत्री, प्रेम आणि करुणा आणि बंधुत्व निर्माण करू शकतो. आणि म्हणून आज जे काही विषमता वाढत आहे वर्तमानामध्ये, स्वार्थामुळे किंवा राजनीतिक किंवा धर्मांध विकृतीमुळे किंवा इतरांच्या तुलनेत वरचढ होण्याच्या हवेशामुळे त्यातून बाहेर पडता यावं आणि ज्यांनी त्याने कौटुंबिकदृष्ट्या संस्कारित होण्याच्या, कौटुंबिकदृष्ट्या एकत्रित नांदण्याच्या, कौटुंबिकदृष्ट्या वैचारिक देवाणघेवाण करण्याच्या आणि लोकाभिमुख मूल्यांच्या अंगीकार करून नीती आणि नियम, ध्येय आणि धोरण, तत्व आणि विचार अंगीकारत असताना आपल्यामुळे दुसऱ्यांचं अहित होणार नाही आणि आपलंही अहित होणार नाहीची खबरदारी बाळगून समता, ममता, मैत्री आणि प्रेमाचा स्वीकार करणं म्हणजेच मानवतेला आणि माणुसकीला गुन्हा गोविंदानं, खेळीमेळीनं आणि एकोप्यानं वृद्धिंगत करता येऊ शकतो. वर्तमानातील विषम काळ हा बदलता येऊ शकतो. फक्त मन बदलण्याची गरज आहे, मनाचा स्वभाव बदलण्याची गरज आहे, मनाचं वर्तन बदलण्याची गरज आहे. आणि तो बदलण्याचा प्रयास आमच्या नागनगरीतील ऐतिहासिक भूमी, अनेक संत महात्म्या, अनेक विद्वानांची भूमी राहिलेली, अनेकदा अनेक कमी जास्तपणाचे खाचखळगे आलेही, तर एक दुसऱ्यांच्या सामर्थ्यानं
एक दुसऱ्याच्या वैचारिक देवाणघेवाणीतून समस्यांच्या बिमोड केल्यानं समस्यांचा अंत केला जाऊ शकतो. आणि म्हणून आपण प्रत्येकाने समता आणि ममतेचा विचार घेऊन एकमेकांमध्ये बंधुत्व वृद्धिंगत करावं, हीच आजच्या प्रसंगी अपेक्षा करतो. खूप सुंदर तुम्ही पण या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आवाहन केलं आहे शांततेचं, आणि बुद्धांचं तत्वज्ञान घेऊनच आपण शांतीच्या मार्गाने जाऊ शकतो असं सुद्धा तुम्ही या ठिकाणी सांगितलं. मी रेव फादर संजय कोचकाटे यांच्याकडे सुद्धा येतो. तुम्ही काय आवाहन करा? माझं आव्हान सर्व नागपूर वासियांना, सर्व धर्माचे जे लोक आहेत, प्रिय लोक आहेत, सर्वांना हेच आहे, आपलं नागपूर शहर पहा, स्मार्ट शहर होत आहे, स्मार्ट सिटी होत आहे. चांगले चांगले फ्लायओव्हर झालेले आहेत शहरामध्ये, मेट्रो आलेली आहे. एवढंच नव्हे तर हे भारताचं मध्य केंद्र इथे आहे, 0 माईल इथे आहे. आणि इतक्या सुंदर शहराला अशा प्रकारचं गालबोट कोणी लावू देऊ नका, हीच माझी विनंती तुम्हा सर्वांना आहे. जे झालं यापुढं घडू नये याची आपण काळजी घेऊया. प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा त्यांना मारलं, क्रुसावर लटकवलं, मारणारे शत्रू होते, पण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, हे पित्या, यांना क्षमा कर, कारण यांना माहित नाही हे काय करत आहे. ही शिकवण येशू ख्रिस्ताने दिली. शत्रू त्याला मारत होते, पण त्यांना क्षमा कर. जर क्षमेचा आत्मा, क्षमेचा स्वभाव जर आमच्यामध्ये आला, आमचं नागपूर सुंदर होईल, आमच्या नागपुरामध्ये शांती राहील. म्हणून भांडू नका, कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नका, स्वतः विचार करा, नुकसान तुमचं कधीच होणार नाही. मी ज्ञानेश्वर रक्षक सरांना पण या ठिकाणी करतोय की तुम्ही काय आवाहन करा? मी या शहरातल्याच नाही तर या देशातल्या सर्व तरुणांना एक विनंती करतो की आपण रस्त्याने जेव्हा जातो आणि आपला अपघात झाला, आपण रक्तबंबाळ होऊन पडलेलो आहे, त्यावेळेस कोणीतरी आपल्या मदतीला येतो. आपण त्याला त्याची जात विचारत नाही, त्याचा धर्मही विचारत नाही. आपण त्याला म्हणतो, तू कोणासारखा भेटला? तू देवासारखा भेटला. त्या व्यक्तीमध्ये जर तुम्ही देव पाहता, तर रोजच्या जगण्यामध्ये प्रत्येक माणसाकडे तुम्ही देवस्वरूप जर पाहिलं, तर मला असं वाटतं की कुठलाही झगडा, कुठलाही भांडण, कुठलाही तंटा, कारण द्वेषाने वाढतो द्वेष, क्लेशाने वाढतो क्लेश. ही जी संतांची भूमिका आहे, ही भूमिका नागपूर शहराने आजपर्यंत जोपासली. माझ्या तरुण मित्रांना सांगेन की तुझी डिग्री किती मोठी आहे, तू किती मोठं शिक्षण घेतलं हे महत्वाचं नाही आहे, तू माणूस बनणं महत्वाचं आहे. आणि म्हणून मी एवढंच म्हणेन, तुकडोजी महाराज म्हणतात, गुरुदेव ऐसी हो दया, जग का अंधेरा दूर हो, सद्धर्म सूरज की प्रभा से दंभ सारे चूर हो, अध्यात्म और विज्ञान के सहयोग से सब हो सुखी, सहयोग समता से यही सृष्टि करे हम स्वर्ग सी, मिट जाए हिंसाचार सब, मानव बने सबके ही दिल, हिंसा पशुवत कर्म है, यह कह सके सब साथ मिल, ऐसा अनुग्रह हो सभी घर घर में साधु संत का, तब शांति होगी विश्व में, तब शांति होगी विश्व में, तुकड्या कहे पथ अंत का, तुकड्या कहे पथ अंत का. शेवटी या राष्ट्राची प्रार्थना, तनमन धन से सदा सुखी हो, भारत देश हमारा, हा भारत आमचा सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी प्रत्येक तरुणांनी आपलं कर्तव्य बजावं. कोणी काही सांगतं म्हणून चुकीच्या मार्गाला जाऊ नका. तुमच्या डोक्यामध्ये कोणीतरी विषमता पेरतं म्हणून त्यांच्या मागे लागू नका, तर तुम्ही माणुसकीच्या, मानवतेच्या मागे लागा. आणि शेवटी एवढंच म्हणेन, मानवता ही पंत मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना वर्म मेरा, एक जात बनाना कर्म मेरा, सब साथ चलाना मर्म मेरा, नीच ऊंच हटाना गर्व मेरा, और गिरते को उठाना स्वर्ग मेरा. हेच आजच्या युवकांना मी आव्हान करीन. आम्हाला स्वर्ग बनवायचं आहे. आमचं शहर, माझं राष्ट्र, माझा देश हे जगामध्ये स्वर्गासारखं सुंदर होईल. कारण मोहम्मद पैगंबर म्हणायचे की यासे शांति का विचार, शांति का आवाज मुझे भारत की भूमि से नजर आता है. तीच भूमिका तुम्हाला आणि मला या ठिकाणी स्वतःच्या जगण्यातून निर्माण करायची आहे. धन्यवाद. जय गुरु. येस, इन्क्लुजिव्ह.
फोकस. खूप खूप धन्यवाद सर्व पाहुण्यांचे, मी खूप खूप धन्यवाद मानतो. आणि या ठिकाणी सर्व धर्मगुरूंनी आपली भूमिका या ठिकाणी मांडली आणि त्यांनी प्रत्येक आपल्या आपल्या धर्मातील समता, स्वातंत्र्यता, बंधुता याचाच पुनरुच्चार या ठिकाणी केलेला आहे. याशिवाय मनशांती असल्याशिवाय आपलं मन शांत होणार नाही आणि आपण चांगल्या कामी आणि समाजाच्या योग्य कामी आपण येणार नाही. त्याशिवाय स्वार्थीपणा सोडणे, सत्याचा विचार करणे, तरुणांना दिशा देणे आणि माणूस बनणं महत्वाचं आहे, असं या ठिकाणी सर्वांनीच आपल्या ठिकाणी सांगितलेलं आहे. जर का प्रत्येक धर्म याचंच पालन करत असेल तर मग असे दंगे, फसाद, हिंसाचार का होत असतो, हाही एक महत्वाचा प्रश्न. आणि याच निमित्तानं आम्ही सर्व धर्मातील धर्मगुरूंना या ठिकाणी बोलावलं. ॲटपोस्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये त्यांना बोलावलं, कारण आजकाल ज्या पद्धतीचं वार्तांकन सुरू आहे त्यामध्ये फक्त घटना सांगितल्या जातात, घटनेमध्ये परत तेल टाकल्या जातात, त्याला जाळण्याचा प्रयत्न केला जातो आणि मीडियामध्ये सुद्धा सत्य परिस्थिती बाहेर येत नाही, समाज सुधारण्याचं काम होत नाहीत. आणि म्हणून हाच दृष्टिकोन आम्ही बाळगून ॲटपोस्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये आम्ही सर्वांना बोलावलं आणि त्यांना त्यांचे आपापले मतं या ठिकाणी मांडण्यासाठी आम्ही व्यासपीठ म्हणून एक उपलब्ध करून दिलात. आणि ह्या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन आपण नागपूर शहर शांत ठेवूया असं सुद्धा एक आव्हान या ठिकाणून आम्ही सुद्धा तुमच्या सर्वांना करतो. आणि मौलानांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की आम्ही सर्व या ठिकाणी एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही का नाही. आणि हीच भूमिका आमची सुद्धा या ठिकाणी आहे की या ठिकाणी सर्व मौलाना असो, धर्मगुरू असो, सर्व ख्रिश्चन पादरी असो किंवा सर्व लोक या ठिकाणी जर का एकत्र येऊ शकतात तर आपण नागपूरकर एकत्र का येऊ शकत नाही, शांततेनं का नांदू शकत नाहीत, हाच संदेश आम्हाला या चर्चेतून द्यायचा होता. त्या निमित्तानंच हे एक चर्चासत्राचं आम्ही आवाहन केलं. त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो या ठिकाणी मी. आणि यासह इतरही देश विदेशातील घटना, घडामोडी, बातम्या, मुलाखती आणि विश्लेषण बघण्यासाठी ॲटपोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.